नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत नाचणीचे लाडू. तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असते आणि कॅल्शियम, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. तर चला बघूया लागणारं साहित्य. आपण इथे 2 वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तूप, 1 वाटी किसलेले खोबरे सुके आणि 1 वाटी खारीक पावडर. आपण इथे खोबरं घेतलेलं आहे सुकं 1 वाटी, ते आपण भाजून घेऊया. यामध्ये तूप घालायचं नाही आहे, नुसतंच भाजायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिट रंग चेंज होतपर्यंत. आणि हे आपल्याला कमी आचेवरच भाजायचं आहे, खूप फास्ट गॅस करून नाही हे भाजायचं. बघू शकता कलर चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने भाजायचं आहे, फार लाल पण होऊ द्यायचं नाही आहे. त्यानंतर ही 1 वाटी खारीक पावडर आहे, ती सुद्धा आपण भाजून घेऊ. ही मी खारीक पावडर मार्केटमधून विकत आणलेली आहे. तुम्ही घरीसुद्धा खारीक सुकलेल्या असतात, त्या खारकांपासून घरीसुद्धा तुम्ही खारीक पावडर तयार करू शकता. त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. खारीक पावडर पण आपण 3 ते 4 मिनिट गरम करून घेऊया छान. बघू शकता इथे पण कलर चेंज झालेला आहे. आणि यानंतर इथे आपण 1 वाटी तूप घेतलेलं आहे. या वाटीनेच मी 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 वाटी तूप घेतलं, त्यामधलं थोडं तूप आपण घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे. डिंकसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तुपामध्ये, डिंक फुलेपर्यंत आणि थोडा रंग चेंज होतपर्यंत. 2 ते 3 मिनटामध्ये हा डिंक तळून होतो. आणि त्याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स पण छान भाजल्यामुळे काय होतं की लाडू जे आहेत ना, ते भरपूर दिवस टिकतात. आणि किती दिवस लाडू जरी डब्यामध्ये असलेत तरी त्या लाडूंना वास येत नाही आणि खराबसुद्धा होत नाही. जर आपली मुलं हॉस्टेलला राहत असतील तर हे त्यांना लाडू नक्की तुम्ही आवर्जून द्या. 1 लाडू जरी मुलांनी खाल्ला रोज सकाळला उठल्याबरोबर, तर त्यांना प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न या सगळ्या गोष्टी एका लाडूपासून मिळू शकतात. इथे ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत. बघू शकता रंग पण छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर मी इथे अक्रोड, बदाम आणि काजू अर्धी वाटी घेतलेले आहेत. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि याच तुपामध्ये आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. नाचणीचे पीठ कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला भाजायचे आहे, अगदी कमी आचेवरती. इथे आपण आणखी थोडं तूप घेऊया. 1 वाटी तूप हे लागणारच आहे आपल्याला. तुम्ही हे नाचणीचे पीठ 10 ते 15 मिनिटसुद्धा भाजू शकता. तेवढेच लाडू चविष्ट होणार आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पीठ भाजलेलं आहे आपलं, सॉफ्ट एकदम. इथे जरी तुम्हाला वाटत असेल की तूप फार जास्त झालेलं आहे, पण बिलकुल नाही, कारण बाकीचं साहित्यसुद्धा यामध्ये जाणार आहे आणि आपल्याला आणखी राहिलेलं तूपसुद्धा लागणार आहे थोडं.
इथे खारीक पावडर आहे गरम करून घेतलेली, आणि खोबरं सुकं भाजून घेतलेलं, आणि हे भाजलेलं नाचणीचं पीठ. बाकीचे जे साहित्य आहे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स, डिंक आणि वेलची पावडर, ते सगळं यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया. यानंतर आपण गूळ घेऊया. चिरून घेतलेला आहे मी इथे 1 वाटी गूळ, बारीक असा. तुम्ही किसून पण घेऊ शकता. इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे. 3 चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे मी. वेलची पावडरमुळे एक वेगळाच फ्लेवर येतो छान मस्तपैकी, आणि चवीला पण छान लागतात लाडू. तर हे सगळं साहित्य आहे ते आपण मस्तपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी 3 ते 4 मिनिट. इथे मी अजून डिंक घेतलेला नाही आहे. डिंक आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत, जेव्हा आपण लाडू बांधायला घेणार आहोत तेव्हा. मस्तपैकी मिक्स केल्यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जर वाटताना तुम्हाला असं वाटत असेल की तूप कमी आहे, तर आपण तूपसुद्धा घेऊ शकतो. पण तूप जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा ते गरमच करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता छान मस्तपैकी सगळं एकत्र मिक्स झालेलं आहे. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. इथे बघू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे सगळं एकत्र, ड्रायफ्रूट्स, नाचणीचे पीठ, आणि असं वाटून घेतल्यामुळे आपल्याला पाक करण्याची गरज नाही आहे. इझिली बांधल्या जातात हे लाडू अगदी अलगद. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला लाडू सांगितलेले आहेत कसे बनवायचे आहेत. कारण हे लाडू अतिशय पौष्टिक असल्यामुळे मी तर माझ्या घरी 12 महिनेसुद्धा हे लाडू तयार असतातच मुलांसाठी. तर मला असं वाटलं की ही रेसिपी सगळ्यांसाठी उपयोगी आहे, तर शेअर करावी. त्यामुळे मी खास ही शेअर केलेली आहे. इथे बघू शकता किती छान रंग पण दिसतोय. असं थोडं थोडं सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून वाटून घेऊया. डिंक अगोदर का घेतला नाही मी, कारण जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा डिंक घेतला असता डिंक अगोदर मिक्सरमध्ये वाटायच्या अगोदर, तर तो पूर्णपणे बारीक झाला असता. आणि डिंक हा क्रिस्पी असल्यामुळे लाडू खाताना पण छान वाटतो. मऊसूत असं छान मस्तपैकी आपलं मिश्रण झालेलं आहे. आणि आता याचे आपण मस्तपैकी लाडू वळून घेऊया. बघू शकता किती इझिली बांधल्या जातात लाडू. इथे मी आता तळून घेतलेला डिंक घेत आहे. बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे तळल्यानंतर. आणि हे लाडू तुम्ही घरामध्ये लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात, असे हे पौष्टिक लाडू आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण मनुका घेतलेले आहेत. आणि हे सगळं एकत्र मस्तपैकी परत मिक्स करूया, आणि त्यानंतर लाडू बनवायला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि अशा छान छान हेल्दी रेसिपी घेऊन येणार आहे मी.
तर आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बघा इथे लाडू किती छान मस्त इझिली आणि सोप्या पद्धतीने बांधल्या गेलेला आहे. खायला तर खूप रुचकर लागतात हे लाडू. आणि इथे आपण साखर वापरलेली नाही आहे, गूळ वापरलेला आहे. न पाक बनवता सुद्धा आपण किती छान लाडू बनवू शकतो. आणि हे लाडू अशा पद्धतीने बनवल्यानंतर कधीही चुकणार नाही आणि लाडूसुद्धा आरामात बांधला जातो. खूप ड्राय मिश्रण झालेलं आहे, तर तुम्ही गरम तूप करून थोडं घेऊ शकता लाडूमध्ये आणि परत मिक्सरला थोडं फिरवून घ्या. लाडू हा कधीही चुकणार नाही आहे. हा बनवताना कसाही बनवा, खायला खूप टेस्टी लागतो आणि सगळे आवर्जून खातात पण. तर कशी वाटली ही रेसिपी लाडूची तुम्हाला? तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. प्रमाण तुम्ही यामध्ये तुमच्या प्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त. ड्रायफ्रूट्स पण तुम्हाला जर जास्त हवे असतील तर जास्त घेऊ शकता, किंवा नाचणीचं पीठ जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया एक एक. छान दिसतात लाडू बांधल्यानंतर. जी मुलं हॉस्टेलला राहतात त्या मुलांना तुम्ही नक्की हे लाडू बनवून द्या. मुलांची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणासुद्धा कमी होतो आणि रक्त वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. इथे आपले 27 मी लाडू ठेवलेले आहेत आणि आणखी 7 लाडू बाहेर आहेत. तर अशा प्रकारे आपण 30 ते 35 लाडू या मिश्रणाचे बनवलेले आहेत आणि हे 1 ते 2 महिने आरामात राहतात. तर अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवून आपल्या मुलांना एक प्रोटीन डाएट घरचं तुम्ही देऊ शकता. त्यामुळे कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन हे एकाच लाडूमध्ये असल्यामुळे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत. तर नक्की तुम्ही बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लाडू कसे वाटले. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.